तोंडदे येथील आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांची गोळी झाडून घेत आत्महत्या। रत्नागिरीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। रत्नागिरी तालुक्यातील तोंडदे गावात ही घटना घडली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नागवेकर यांनी सोमवारी राहत्या घरी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून घेतली। गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील लोक धावत आले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। रुपेश नागवेकर हे एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते, मात्र गेल्या काही काळापासून ते दीर्घ आजारपणाने त्रस्त होते। याच आजारपणासह व्यवसायातील आर्थिक विवंचना आणि व्यापाऱ्यांच्या देण्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते। याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली ती परवानाधारक होती का आणि घटनास्थळी काही सुसाईड नोट आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तोंडदे गावावर शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत।